फ्रेंड्स, ऑल हेल्प इन मराठीमध्ये पुन्हा एक वेळ आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आम्हाला बोलणारे जर ॲनिमेशन बनवायचे असतील तर मग कसे बनवायचे. तर फ्रेंड्स, बरेचसे ॲनिमेशन्स आहेत, ते बोलतात आणि त्यांच्यासमोर काही टॅक्सीड येतात आणि त्या टॅक्सीड मार्फत ते आम्हाला काही सूचना दाखवितात. तर फ्रेंड्स, असे ॲनिमेशन बनवण्याकरता आम्हाला काय करावे लागेल. तर फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की आम्हाला टॅक्सीडमध्ये बोलणारे ॲनिमेशन जे आहेत ते कसे क्रिएट करता येतील. आणि हो फ्रेंड्स, माझे नाव विकास चौधरी आहे आणि ऑल हेल्प इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण अजूनही माझे ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नाहीत तर फ्रेंड्स सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही कम्प्युटर, इंटरनेट टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ घेऊनच येतो. फ्रेंड्स, आपण इथे बघा, माझ्याकडे एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे. आपण इथून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ बघून घेऊया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, माझ्याकडे गुगलचे एक सर्च इंजन आहे आणि आपण जर इथे सर्च केले नसतील तर सर्च करून घ्या. तर फ्रेंड्स, मी इथे गुगलवर आलेलो आहो आणि आपण इथे बघा डेलवर मूवी मेकर म्हणून मी इथे सर्च केलेले आहे. तर आपण इथून डेलवर मूवी मेकर इथून सर्च करून घ्या. नंतर आपण इथे बघा, आपण एक वेळ सर्च करून टाकूया. तर फ्रेंड्स, आम्ही सर्च केल्यानंतर लगेच आणि इथे बघा आमच्याकडे बऱ्याचशा वेबसाईट ओपन झालेल्या आहेत आणि इथे बघा डिजिटल मूवी मेकर आहे ऑनलाईन. नंतर हे बघा, तर आपण इथे नंबर 1 वर क्लिक करून टाकूया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा आमच्याकडे एक वेबसाईट ओपन झालेली आहे आणि मूवी मेकर आहे, खूप बढिया मूवी मेकर आहे. आणि इथे बघा आपण आमच्याकडे काही स्के आहेत आणि बॅकग्राऊंडसुद्धा आहेत. तर बघा, आम्हाला जर इथला कुठलाही जर बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा असेल तर मग आम्ही इथून एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकतो. तर हे बघा, आमच्याकडे काही स्के आहेत आणि बॅकग्राऊंड आहेत. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, इथे काही 2 ॲरो आहेत. तुम्हाला जर एक्स्ट्रा बॅकग्राऊंड जर बघायचे असतील तर एक्स्ट्रा बॅकग्राऊंड तुम्ही इथून बघू शकता. नंतर हे बघा, एक्स्ट्रा स्केच जर बघायचे असतील तर तुम्ही इथून बघू शकता. तर फ्रेंड्स, आपण इथे एक वेळ बघून घेऊया की कुठले स्केच आहेत तिथे आणि कुठले बॅकग्राऊंड आहेत. तर चला फ्रेंड्स, या बटनवर आपण एक वेळ क्लिक करून टाकूया. फ्रेंड्स, आपण इथे बघा, इथे बरेचसे स्के आहेत आणि बॅकग्राऊंडसुद्धा आहेत. तर चला एक वेळ बॅकग्राऊंड आपण बघून घेऊया. तर फ्रेंड्स, मी इथला एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करत आहे. मी इथे हा बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेला आहे आणि नंतर हे बघा स्के आहे, तुम्ही हा स्के इथे सिलेक्ट. तर फ्रेंड्स, आमचे जे व्हिडिओ आहे ते ॲनिमेशन व्हिडिओ काही अशा प्रकारे शो करेल. तर हे ॲनिमेशन आमचे झाले. जर आम्हाला जर इथून चेंज करायचे असतील तर हे बघा, आमचे हे स्के इथे शो करत आहे आणि बॅकग्राऊंडसुद्धा इथे शो करत आहे. नंतर तुम्हाला चेंज जर करायचे असतील तर तुम्ही इथून चेंजसुद्धा करू शकता. तर आपण इथे बघा, इथे एक सर्वात खाली एक नेक्स्ट बटन आहे आणि इथून आम्हाला नेक्स्ट करायचे आहे. तर फ्रेंड्स, नंतर आपण इथे बघा सिलेक्ट अ प्लॉट, इथे काही प्लॉट आहेत, त्यामधला कुठलाही एक प्लॉट सिलेक्ट करून टाकूया. फ्रेंड्स, आपण इथे बघा, मी काही प्लॉट सिलेक्ट केलेले आहे आणि हे जे प्लॉट्स आहे काही अशा प्रकारे आमच्याकडे शो करतील आणि काही अशा प्रकारे आम्हाला बोलतील. तर फ्रेंड्स, आपण याच्यावर एक वेळ नेक्स्ट करून टाकूया. नंतर फ्रेंड्स, आपण इथे बघा, इथे काही कॅरेक्टर्स आहेत. हे कॅरेक्टर आमच्याकडे काही बोलतील किंवा तुम्हाला कुठला कॅरेक्टर यूज करायचा आहे ते आपण इथे यूज करू शकता. कुठलेही 2 कॅरेक्टर यूज करू शकता. आणि तुम्हाला एक्स्ट्रा कॅरेक्टर जर बघायचे असतील तर आपण इथे बघा खाली असे ॲरो आहेत 2 आणि त्या ॲरोवर क्लिक करून तुम्ही आणि त्या 2 ॲरोवर क्लिक करून तुम्ही कॅरेक्टर्स बघू शकता. तर फ्रेंड्स, मी याच्यामधले वेगवेगळे 2 कॅरेक्टर्स सिलेक्ट करून घेतो. मी इथे एक लेडीजचा कॅरेक्टर सिलेक्ट केलेला आहे आणि नंबर 2 म्हणजेच मी एक जेंट्सचा कॅरेक्टर सिलेक्ट करून घेतो. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा आम्ही 2 कॅरेक्टर सिलेक्ट केलेले आहे आणि इथे बघा खाली नेक्स्ट बटन आहे, या बटनवर आपण एक वेळ क्लिक करून टाकूया. नेक्स्ट झाले. आणि फ्रेंड्स, हे बघा आमचे जे कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टर 1 म्हणजे जेंट्स आहे आणि कॅरेक्टर 2 म्हणजे लेडीज आहे. कॅरेक्टर 1 म्हणजे सपोज तुम्हाला जर कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे असेल कॅरेक्टर 1ला, कॅरेक्टर 2ला, कॅरेक्टर 1 जर कॅरेक्टर 2ला कुठला प्रश्न जर विचारत असेल तर मग हा प्रश्न इथे आपण एक वेळ टाईप करून देऊया. तर चला फ्रेंड्स, एक वेळ आपण इथे काहीही टाईप करून घेऊया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, जसे की मी इथे काही कॅरेक्टर टाईप केलेले आहे आणि या कॅरेक्टरमध्ये आम्हाला मॅक्झिमम 100 टॅक्सीडमध्येच टाईप करायचे आहे, म्हणजे 100 शब्दाच्या आतच येथे टॅक्सीड टाईप होईल.
तर फ्रेंड्स माझ्याकडे तर हा शब्द मोठा होत आहे, तर मी इथे याला डिलीट करून टाकतो काही. तर हे बघा आमच्या कॅरेक्टर 1ने काही कॅरेक्टर 2ला प्रश्न विचारला आहे आणि कॅरेक्टर 2 मध्ये आपण एक वेळ या प्रश्नाचे उत्तर टाकून देऊया. तर फ्रेंड्स आपण इथे बघा आम्ही काही कॅरेक्टर टाईप केलेले आहे आणि कॅरेक्टर 1 साठी आहे आणि कॅरेक्टर 2 साठी सुद्धा आहे. तर चला आपण इथे बघा माझ्याकडे एक नेक्स्टचे बटन आहे, आपण इथून नेक्स्ट करू शकतो याला. तर चला एक वेळ नेक्स्ट करून टाकूया फ्रेंड्स. तर फ्रेंड्स आम्हाला इथे एक प्रश्न विचारला जात आहे, या व्हिडिओमध्ये कुठले म्युझिक हवे आहेत किंवा नाही. तर फ्रेंड्स आपण इथून नो म्युझिक करून टाकूया. तर फ्रेंड्स मी इथे सिलेक्ट केलेले आहे की नो म्युझिक आणि हे बघा आमच्या व्हिडिओचे ड्युरेशन्स आहे 1 मिनिट 35 सेकंदाचे. तर इथून आपण याला एक वेळ फिनिश मूवी करून टाकूया. हे बघा आमच्याकडे एक फिनिश मूवीचे बटन आहे आणि इथून आपण एक वेळ क्लिक करू. तर हे बघा आमच्याकडे काही या कॅरेक्टरला टायटल द्यायचे असतील तर मग टायटलसुद्धा देऊ शकतो आपण. तर बघा मूवी टायटल आहे, तर या मूवीला आपण एखादा टायटल देऊन टाकूया. तर फ्रेंड्स आपण इथे बघा आम्ही या मूवीला टायटल दिलेले आहे आणि हे बघा डायरेक्टर, या डायरेक्टरचे नेमसुद्धा आम्ही इथून एडिट करू शकतो. तर चला इथे डायरेक्टरला काहीही नाव देऊन टाकूया. इथे डायरेक्टरचे नाव सुद्धा दिलेले आहे आणि हे बघा टायटल डिसिजन, आम्हाला टायटलचे काही डिसिजन जर घ्यायचे असतील तर आम्ही टायटलचे डिसिजनसुद्धा घेऊ शकतो. तर मी इथला एक डिसिजन सिलेक्ट करून टाकतो. हे बघा आमचे टायटल काही अशा प्रकारे शो करेल. तर फ्रेंड्स आपण इथे बघा प्रूव्ह अँड सेंड अ मूवी, तर या बटनवर आपण एक वेळ क्लिक करून टाकूया. तर फ्रेंड्स आपण इथे बघा आमचा जो व्हिडिओ आहे तो लोड होत आहे. हे बघा आमचे टायटल आहे इथे आणि बघा डायरेक्टर बाय विकी. तर हे बघा आमचे ॲनिमेशन आलेले आहे आणि हे बघा हे लेडीज काही इथे आम्ही काही प्रश्न विचारत आहे या लेडीजला आणि हे बघा हे लेडीज इथे आम्हाला काही प्रश्नाचे उत्तर देत आहेत. तर हे झाले आमचे ॲनिमेशन्स. आपण इथे बघा आम्ही इथे काही प्रश्न विचारला आहे आणि हे बघा होय आम्हाला हा व्हिडिओ पसंत आहे इथे म्हणून काही प्रश्नाचे उत्तर देत आहे. तर हे बघा आमचे काही प्रश्न विचारत आहे आणि या प्रश्नाचे उत्तर हे ॲनिमेशन देत आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आम्ही ॲनिमेशन क्रिएट करू शकतो. आणि नंतर बघा नंतरच हे बघा रिस्पेक्ट युअर नेम, रिस्पेक्ट ईमेल. जर तुम्हाला याचा कोणाला जर ईमेल जर शेअर करायचा असेल या व्हिडिओचा तर या व्हिडिओचे ईमेलसुद्धा तुम्ही कुणाला शेअर करू शकता. तर फ्रेंड्स या वेबसाईटकडनं आम्ही व्हिडिओ ॲनिमेशन बनवू शकतो, टॅक्सीद्वारे ॲनिमेशन व्हिडिओ बनवू शकतो आणि खूप बढिया ॲनिमेशन व्हिडिओ बनवून आणि कुणाला ईमेलसुद्धा करू शकतो. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका, कारण कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ घेऊनच येतो. तर फ्रेंड्स सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र फ्रेंड्स.